आयुष्यात अडचणी आल्या की आपण थांबतो, पण काही माणसं असतात जे अडचणींना सुद्धा हरवतात. महात्मा ज्योतिराव फुले आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. शरीराची डावी बाजू पूर्णपणे निकामी झाली होती. दैनंदिन कामं करताना सुद्धा अडचणी यायच्या, पण स्वप्न अजून जिवंत होतं. सत्यशोधक समाजासाठी त्यांना एक ग्रंथ लिहायचा होता. ज्या हाताने लिहिता येत नाहीये त्याचं दुःख व्यक्त न करता त्यांनी दुसऱ्या हातानं लिहायला सुरुवात केली आणि त्याच जिद्दीनं त्यांनी तो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ पूर्णत्वास नेला आणि पुस्तक पूर्ण होताच या माणसानं आपल्या आयुष्याचा ग्रंथ आटोपला. म्हणजे लक्षात ठेवा की आपल्याला अडचणी येणारच, पण थांबायचं की लढायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. ध्येय मोठं असेल तर परिस्थिती कधीच मोठी नसते. जिद्द असेल ना तर अर्धांगवायू सुद्धा तुमचं स्वप्न थांबवू शकत नाही. हे फुलेंच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले ही अशी एक महान विचारधारा आहे, ज्या विचारधारेच्या माध्यमातून आपल्याला जीवनाशी लढायचं कसं, जीवनात आलेल्या संघर्षांना सामोरे जाऊन झुंजायचं कसं आणि इतिहास घडवायचा कसा हे कळतं, हे समजून घ्यायला मदत होते. अशा या महान व्यक्तित्वाला आपण नक्की समजून घेऊयात. अशा या महान विभूतीला विनम्र अभिवादन, त्यांच्या विचाराला कर्तृत्वाला त्रिवार वंदन.